नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण जनरल नॉलेज या विषयावर काही सोप्या पद्धतीचे प्रश्न पाहणार आहोत, ज्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये जनरल माहितीसाठी व एखाद्या सरळ सेवा पद भरतीमध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाकडे. तर प्रश्न असा आहे की भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? ऑप्शन ए आहे महात्मा गांधी, बी जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री आणि डी इंदिरा गांधी. तर याचा बरोबर असा पर्याय आहे जवाहरलाल नेहरू. तर भारताचे पहिले पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू. वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आपल्याला असं सांगतो की श्रीमद भगवद्गीता कोणत्या महाकाव्यात आहे? ऑप्शन ए आहे रामायण, बी आहे महाभारत, सी आहे भागवत पुराण आणि डी आहे वेद. तर श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ महाभारत या महाकाव्यामध्ये आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न असा आहे, भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे रंग किती आहेत? हा प्रश्न थोडा कन्फ्युज करू शकतो. तर भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये 3 रंग आहेत. केशरी, मध्ये पांढरा आणि खाली हिरवा व त्यामध्ये एक अशोक चक्र आहे. याचा बरोबर पर्याय आहे 3च. ठीक आहे. हा प्रश्न थोडा कन्फ्युज करू शकतो. भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये 3 रंग व एक अशोक चक्र आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संसद भवन कुठे स्थित आहे? ऑप्शन ए आहे मुंबई, बी आहे दिल्ली, सी आहे पुणे आणि डी आहे कोलकाता. तर भारतीय संसद भवन हे दिल्ली मध्ये स्थित आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर या ठिकाणी पाहू शकताय मोर, कदाचित येथे कावळा असावं. मोर, कावळा, बुलबुल आणि हरियाणा. तर हरियाणा यापेक्षा हरियाल असं असलं पाहिजे. तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी हे एक हिरव्या पायाचं कबूतर आहे. ठीक आहे, ते आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. हरियाल हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. पुढे वळूया. तर पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानामध्ये किती कलमे आहेत? तर ऑप्शन ए आहे 370, बी आहे 450, सी आहे 395 आणि डी आहे 530. तर खरे पाहता भारतीय संविधानामध्ये सुरुवातीला जेव्हा ते बनलं होतं तेव्हा 395 कलमे होती, पण सध्या त्यामध्ये थोडस मॉडिफिकेशन झालेलं आहे व सध्या भारतीय संविधानामध्ये 448 इतकी कलम आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस हा कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन ए आहे 15 ऑगस्ट, जो की नक्कीच नाही. त्या दिवशी आपला स्वातंत्र्यता दिवस असतो. पुढचा आहे 28 फेब्रुवारी, 1 मे आणि पुढे आहे 10 नोव्हेंबर. तर 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा केला जातात व 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. व पर्याय आहे ऑप्शन बी 28 फेब्रुवारी. तर रमन इफेक्ट या दिवशी सर सी व्ही रमन यांना डिस्कवर झाला होता, त्यामुळे या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतो. हा शोध लावल्यामुळे सर सी व्ही रमन यांना 1930 मध्ये जागतिक लेवलचा नोबेल अवॉर्ड हा भेटला होता. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. सागरमाला योजना सुरू, ठीक आहे, थोडासा प्रश्न चुकीचा आहे या ठिकाणी, थोडा पुढे मागे झालेला आहे. तर सागरमाला योजना कोणी सुरू केली होती किंवा कोणत्या सरकारने सुरू केली होती, अशा या प्रश्नाचा हेतू आहे. ऑप्शन ए आहे मनमोहन सिंग सरकार, ऑप्शन बी आहे अटल बिहारी वाजपेयी सरकार, ऑप्शन सी आहे नरेंद्र मोदी सरकार, ऑप्शन डी आहे इंदिरा गांधी सरकार. तर ही जी सागरमाला योजना आहे ही अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीमध्ये सुरू झाली होती. तर ऑप्शन असेल बी. 2003 मध्ये ही योजना चालू झाली असून यामध्ये अंदाजित गुंतवणूक 8.57 लाख करोड इतकी असावी. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न असा आहे की पहिला एशियाटिक लायन म्हणजे सिंह, पहिला एशियाटिक सिंह भारतातील कोणत्या अभयारण्यात सापडला होता? ऑप्शन आहे कांची केर अभयारण्य, ऑप्शन बी आहे गीर अभयारण्य, ऑप्शन सी आहे कान्हा अभयारण्य
आणि ऑप्शन डी आहे सुंदरबन अभयारण्य. तर पहिल्यांदा एशियाटिक सिंह हा गीर अभयारण्य येथे सापडला होता. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकताय, व्हिडिओला लाईक करू शकताय व काही त्रुटी या व्हिडिओमध्ये आढळले असेल तर नक्कीच कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.